भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंचं सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांना थेट पत्र गेलेलं आहे। सरकारी शाळांची अवस्था सुधारण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत असा जाब त्यांनी विचारलाय। त्यांनी सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांकडे शाळांच्या पायाभूत सुविधा, शिक्षकांची रिक्त पदं आणि निधीच्या खर्चाबाबत 6 मुख्य मुद्द्यांवर सविस्तर माहिती मागितलेली आहे। देशातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारणं ही तातडीची गरज असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय। तर अभिजित दिपकेंनी काय पत्र लिहिलंय बघा। देशातील सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय पावलं उचलली आहेत असा थेट सवाल त्यांनी शिक्षण मंत्र्यांना विचारलाय। शिक्षकांची रिक्त पदं आणि निधीच्या खर्चाबाबतही त्यांनी माहिती मागितलेली आहे। देशातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारणं गरजेचं आहे असं मोठं विधान त्यांनी केलंय। तर विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह, पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध नाही, सार्वजनिक शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवं असं त्यांनी या पत्रात नमूद केलेलं आहे।